माझी दीदी झाली, मला खूप आनंद झाला. आम्ही खूप खुश होतो, सगळे आनंदी झाले, कारण घरात मुलगी नव्हती. आज तिचा लग्नाचा क्षण आलाय, तर आम्ही तेवढेच भावुक झालोय, तेवढेच आनंदी आहोत. पण आम्ही दीदीला खूप मिस करू जेव्हा ती सासरी जाईल. पण दीदी सासरी खूप प्रेमाने, आनंदाने, जशी ती इथे हसत खेळत राहिली, तशी तिने तिच्या सासरी सुद्धा खूप सगळ्यांना प्रेम द्यावं, आनंद द्यावा, हीच आमची इच्छा आहे. दीदीच्या पुढच्या सासरी जाऊन त्या वैवाहिक जीवनात तिने खूप चांगलं वागावं, आमचं नाव लौकिक करावं, अशी आमची इच्छा आहे. म्हणजे आमचं एक घराण्याचं नाव आहे, तर तेच तिने तिथे पुढे नेऊन उज्ज्वल करावं, अशी माझी इच्छा आहे. मग मी तिचं लग्न करायचं ठरवलं आणि मग तिला चांगलं स्थळ आलं दापोड्याचं, भिवंडीचं. मग ते स्थळ दीदीने पण त्यांना पसंत केला, त्यांनी तिला पसंत केलं आणि अशा रीतीने आता तिचं लग्न ठरलं.